नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या वर्षीचा नीट यूजी 2025चा रिझल्ट अगदी दिलेल्या तारखेवरती डिक्लेअर झाला होता. मात्र ॲडमिशन प्रक्रियेबद्दलची नोटीस लवकर डिक्लेअर होत नव्हती. पण फायनली मेडिकल काउन्सिलिंग कमिटी म्हणजे MCCच्या वेबसाईटवरती या वर्षीच्या स्टेट काउन्सिलिंग आणि ऑल इंडिया काउन्सिलिंगचं एक टेंटेटिव्ह शेड्यूल डिक्लेअर करण्यात आलेला आहे. सो आपल्याला माहिती असतं की ऑल इंडिया काउन्सिलिंगचा राऊंड हा साधारणतः पहिला होत असतो आणि त्याच्यानंतर स्टेट काउन्सिलिंगचा राऊंड होत असतो. पण ही साधारणतः प्रोसेस कशी चालते तर याचं एक टेंटेटिव्ह शेड्यूल आपल्याकडे अवेलेबल झालेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या 15% सीटसाठी जायचं आहे किंवा डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये जायचं आहे, एम्स सारख्या इन्स्टिट्यूट्समध्ये जायचं आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करावं लागतं किंवा डीम्ड युनिव्हर्सिटीच्या काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करावं लागतं. व अगेन स्टेट काउन्सिलिंगची प्रोसेस ही परत सेपरेट असते. ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील 85% कोटामध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे यांच्यासाठी ह्या डेट्स वेगळ्या असतात. सो सगळ्यात अगोदर फर्स्ट राऊंड जो आहे तो 21 जुलै ते 30 जुलैपर्यंत घेतला जाणार आहे. हा आहे ऑल इंडिया काउन्सिलिंगचा शेड्यूल. आणि स्टेट काउन्सिलिंगचा जो पहिला राऊंड आहे तो 30 जुलै ते 6 जुलै या ड्युरेशनमध्ये कंडक्ट केला जाणार आहे. ऑल इंडिया काउन्सिलिंगमधील पहिल्या राऊंडचा जो रिझल्ट लागणार आहे अशा विद्यार्थ्यांसाठी जॉईनिंगची लास्ट डेट आहे 6 ऑगस्ट. म्हणजे ऑल इंडिया काउन्सिलिंगमध्ये ज्या विद्यार्थ्यांना सीट मिळालेली आहे तर अशा विद्यार्थ्यांना 6 ऑगस्टपर्यंत जॉईनिंगची प्रोसेस कंप्लीट करायची आहे. तेच जर आपण स्टेट काउन्सिलिंगमध्ये बघितलं तर 30 तारीख 12 ऑगस्टपर्यंत आहे. म्हणजे ऑल इंडिया काउन्सिलिंग आणि स्टेट काउन्सिलिंगमध्ये साधारणतः एक 6 ते 7 दिवसाचा डिफरन्स हा दरवर्षी राहतो. सो अशा पद्धतीनं ह्या वर्षीचे पहिले जे काही 4 राऊंड्स होणार आहेत ह्या 4 राऊंडचं शेड्यूल हे डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. लास्टचा जो काही राऊंड आहे तो 3 ऑक्टोबरपर्यंत संपणार आहे. मात्र अकॅडमिक कोर्सेस किती तारखेपासून चालू होतील किंवा क्लासेस कधीपासून चालू होतील तर याचं शेड्यूलसुद्धा दिलेलं आहे. 1 सप्टेंबर 2025 पासून अकॅडमिक सेशन्स हे यावर्षी चालू करायचे आहेत. पण जर काही शेवटच्या राऊंड्समध्ये काही सीट्स वॅकंट राहिल्या किंवा नवीन कॉलेजेस ॲड झाले तर याच्यामध्ये अजून एखादा दुसरा राऊंड हा दरवर्षी ॲड होत असतो. साधारणतः जे काही 3 ऑक्टोबर डेट दिलेली आहे ती 30 नोव्हेंबरपर्यंत दरवर्षी साधारणतः एक्सटेंड होत असते. डिपेंड्स ऑन किती सीट्स वॅकंट राहिलेले आहेत आणि काही नवीन कॉलेजेस ॲड झालेले आहेत का त्याच्यावरती. आता याच्यानंतर जी मेडिकल काउन्सिलिंग कमिटी आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना MBBS आणि BDSसाठी जायचं आहे किंवा एम्स सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये BSc नर्सिंगसाठी जायचं आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठीचं पूर्ण शेड्यूल हे डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. हे कोणाकोणासाठी आहे? गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या MBBS आणि BDSच्या 15% सीट्स, डीम्ड युनिव्हर्सिटीच्या सीट्स, सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या सीट्स आणि एम्स सारख्या इन्स्टिट्यूट्स आणि जिपमर सारखे इन्स्टिट्यूट म्हणजे नॅशनल लेवल इन्स्टिट्यूट्स. तर याचा पहिल्या राऊंडचं शेड्यूलसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. सो 18 ते 19 जुलै म्हणजे या महिन्यातल्या 18 ते 19 जुलैपर्यंत टेंटेटिव्ह सीट मॅट्रिक्स आपल्यासाठी अवेलेबल होईल. म्हणजे यावर्षी टोटल किती कॉलेजेस असणार आहेत त्याच्यामध्ये सीट्स किती आहेत हे आपल्याला समजेल. त्याच्यानंतर 21 जुलै ते 28 जुलै या महिन्याच्या 21 जुलै ते 28 जुलैमध्ये आपल्याला काय करायचं आहे, काउन्सिलिंगसाठीचं रजिस्ट्रेशन्स करून ऑनलाईन पेमेंट्सची प्रोसेससुद्धा कंप्लीट करायची आहे. रजिस्ट्रेशन अँड पेमेंट 21 जुलै ते 28 जुलै. आता हे पेमेंटची स्टेप कंप्लीट केल्यानंतर काय करायचं आहे, लगेच 22 जुलै ते 28 जुलैमध्ये अजून एक गोष्ट त्या विद्यार्थ्यांना कंप्लीट करायला लागते ते म्हणजे कॉलेजेसचे प्रेफरन्सेस भरणे. ऑल इंडिया काउन्सिलिंगमध्ये रजिस्ट्रेशनच्याच वेळी चॉईस फिलिंगचे ऑप्शन्स हे दिलेले असतात. सो 22 जुलै ते 28 जुलैमध्ये विद्यार्थ्यांना जे काही कॉलेजेस पाहिजेत त्याची प्रायोरिटी ऑर्डर म्हणजे प्रेफरन्स फॉर्म किंवा ऑप्शन फॉर्मसुद्धा असं म्हणतात त्याला, तर हा फॉर्मसुद्धा तुम्हाला 22 ते 28 जुलैमध्ये फिलअप करायचा आहे. आता 28 तारखेपर्यंत कॉलेजचे ऑप्शन्स भरल्यानंतर काय होणार आहे, 29 आणि 30 तारखेचा 2 दिवसाचा गॅप आहे. त्यानंतर 31 तारखेला रिझल्ट डिक्लेअर होईल पहिल्या राऊंडचा. ऑल इंडिया काउन्सिलिंगचा जो पहिला राऊंड आहे त्याचा रिझल्ट लगेच 31 जुलैला हा लागणार आहे. रिझल्ट लागल्यानंतर 6 दिवसाचा वेळ दिलेला आहे म्हणजे 1 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट या 6 दिवसामध्ये विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे तर ज्या विद्यार्थ्यांना सीट मिळालेली आहे तर अशा विद्यार्थ्यांनी मिळालेल्या कॉलेजमध्ये जाऊन डॉक्युमेंट सबमिट करून कॉलेजेसच्या फीज भरायच्या आहेत व मिळालेली सीट ही जॉईन करायची आहे. किंवा जॉईन करून पुढच्या राऊंडला जरी जायचं असेल तरी सेम प्रोसेस ह्या विद्यार्थ्यांनी फॉलो करणं गरजेचं आहे दिलेल्या 6 दिवसाच्याच वेळेमध्ये. जे विद्यार्थी या 6 दिवसामध्ये सीट जॉईन करणार नाहीत किंवा फिजिकल रिपोर्टिंगची प्रोसेस कंप्लीट करणार नाहीत त्यांची फर्स्ट राऊंडला मिळालेली सीट ही कॅन्सल होईल. त्यानंतर अगेन 2 दिवसाचा गॅप दिलेला आहे
आणि लगेच पुढच्या राऊंडसाठी प्रोसेस ही चालू होणार आहे. MCC म्हणजे ऑल इंडिया काउन्सिलिंगमध्ये प्रत्येक राऊंडसाठी नवीन रजिस्ट्रेशन्स होत असतात. सो असे कोणी विद्यार्थी असतील ज्यांनी पहिल्या राऊंडचं रजिस्ट्रेशन मिस केलं असेल किंवा काही मिस्टेक झाली असेल, राहून गेला असेल, तर अशा विद्यार्थ्यांना दुसऱ्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट करता येतं. मात्र डीम्ड युनिव्हर्सिटीच्या प्रोसेसमध्ये जर आपण जात असेल तर बऱ्याचदा काय होतं की ऑलमोस्ट कॉलेजेसमध्ये जो पहिल्या राऊंडचा जो कट ऑफ असतो त्याच्यापेक्षा दुसऱ्या राऊंडचा कट ऑफ हा थोडासा रिलेटिव्हली जास्ती लागत असतो. त्यामुळे MBBS BDS डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना करायचं आहे तर अशा विद्यार्थ्यांनी पहिल्याच राऊंडमध्ये पार्टिसिपेट करणं गरजेचं आहे. तरच चांगल्या कॉलेजमध्ये, कमी फीजवाल्या कॉलेजेसमध्ये सीट लागण्याची पॉसिबिलिटी जास्तीही वाढत असते. आता हे साधारणतः शेड्यूल कशा प्रकारे आलेलं आहे, हे शेड्यूल आहे MBBS आणि BDS साठीचं, ऑल इंडिया काउन्सिलिंग असो किंवा डीम्डसाठीचं. सेम BAMS आणि BHMS सारख्या कोर्सेससाठी सुद्धा वेगळं शेड्यूल हे टेंटेटिव्ह डिक्लेअर केलं जातं व त्याप्रमाणे ह्या सगळ्या प्रोसेसेस चालू होणार आहेत. आता विद्यार्थी आणि पालकांना काय प्रिपरेशन करायचं आहे? ज्या विद्यार्थ्यांना MBBS किंवा BDS डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे तर अशा विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनच्या वेळी साधारणतः 2 लाख रुपये भरायला लागत असतात. हे 2 लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट असतं. सो याचं प्रिपरेशन करून ठेवायचं आहे की रजिस्ट्रेशनच्या वेळी आपल्याला हे 2 लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट भरायचं आहे किंवा पहिल्या राऊंडचा रिझल्ट लागल्यावरती कॉलेजची जी काही फी आहे मग ती MBBSसाठी साधारणतः 18-20 लाखाच्या आसपास असेल. कॉलेज टू कॉलेज व्हॅरी होते. तर एवढी फी तुम्हाला लगेच भरायची असते त्या 6 दिवसामध्ये. सो ज्या काही फीज तुम्हाला भरायच्या आहेत त्याचे प्रिपरेशन्स करून ठेवायचे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्युमेंट्स जे काही या प्रोसेसला लागणार आहेत. आता ऑल इंडिया काउन्सिलिंग असेल तर आपले कॅटेगरीचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत तर सेंट्रल फॉर्मॅटमधले किंवा सेंट्रलचे कास्टचे सर्टिफिकेट्स लागत असतात. सो डॉक्युमेंट्स सगळे आपल्याकडे अवेलेबल आहेत का याची खात्री करून घ्यायची आहे. हे जे काही ट्रान्झॅक्शन्स आपल्याला करायचे आहे त्याच्यासाठी मोस्टली इंटरनेट बँकिंग आपल्याकडं असणं गरजेचं आहे. इंटरनेट बँकिंग जेणेकरून एवढ्या मोठ्या अमाऊंट आपल्याला ऑनलाईन ट्रान्सफर करता येतील. बऱ्याचदा क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डवरून एवढ्या अमाऊंट्स ट्रान्सफर करता येत नाहीत, प्रॉब्लेम्स येतात. त्यामुळे इंटरनेट बँकिंग चालू करून घ्यायचं आहे. आणि हे सगळे अपडेट्स तुम्हाला आरंभच्या व्हॉट्सअप कम्युनिटीवरती सुद्धा मिळणारच आहेत. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी आरंभ करिअर ॲडवायझरकडे काउन्सिलिंगसाठी रजिस्ट्रेशन्स केलेले आहेत तर अशा विद्यार्थ्यांचा कंटिन्युअस आरंभच्या टीमकडून डॉक्युमेंट्सच्या बाबतीत फॉलोअप चालू आहे. जे काही डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्याचे ऑलरेडी इंटिमेशन्स विद्यार्थ्यांना दिलेले आहेत. आणि हे सगळ्या रजिस्ट्रेशन, फॉर्म फिलिंगच्या प्रोसेसेस या आरंभच्या टीमकडून आमच्या काउन्सिलिंग सेंटरवरती करून दिल्या जाणार आहेत. अजून काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर आरंभचा जो हेल्पलाईन नंबर आहे या हेल्पलाईन नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्हाला जे काही डाऊट्स असतील ते आरंभच्या टीमला विचारू शकता व ही सगळी प्रोसेस तुम्ही आरंभ करिअर काउन्सिलिंगद्वारे सुद्धा करून घेऊ शकता. थँक्यू.